गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. प्रकाश खुलवा टप्प्याचा बॉल, मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेलाय. सिंगल धाव झाली 8 आणि एका धावेच्या सहकार्याने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 1. आतापर्यंत चेंडू झाले 2, धावसंख्या धावफलकावरती 1. मागील वर्षीचा चॅम्पियन, या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन श्रेयांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्या संघाविरुद्ध फाईट करत असताना वसई विरार मधील एक नामांकित संघ अर्थात आपण पाहू शकतो टीम 94 कामनगाव. पहिल्या षटकाला सुरुवात झालेली आहे. 2 चेंडू झाले, धावसंख्या धावफलकावरती 1 आपल्याला पाहायला मिळती आहे. आता स्ट्रायकर रेनवरती शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर. यावेळेस बॅटची गाडा पाहायला मिळते. थर्डमॅन फायनल दोघेही झालेत बीट. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. मैदानावरती स्वतःला हिम्मत ठेवा. जग तुम्हाला किंमत देईल. स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. मैदानावरती अशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. बोरशेती हे नाव फार मोठं आहे. त्या मोठ्या नावाला साजेशी मोठी कामगिरी या मैदानावरती झाली ना तर मॅच मध्ये फार मजा येईल. खूप चांगली मॅच मैदानावरती रंगतीये. मी म्हणेल खऱ्या अर्थानं ही मॅच फार महत्त्वाची आहे. जो संघ जिंकेल सेमीफायनल मध्ये दाखल होईल तिथे तो संघ फाईट करेल. गावदेवी क्रिकेट संघ नानकर या संघासोबत. यापुढील सामना सेमीफायनल नंबर 1 RCC राया बी आणि त्यांचे विपक्ष एकविरा नडगाव बी. यावेळेस बॉल निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिलेंगे 4, वार पे पलटवार, गेंद सीमा पार और 4 रनों के लिए ये था चौका. वरती पलटवार चेंडूला फेकून दिलं सीमा पार. धावा मिळतील 4 आणि हा असेल चौकार. खुलाडपाचा बॉल फ्लिक ऑफ द ब्रिज पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते, मिड विकेट मध्ये आले. तोपर्यंत सिंगल धाव 8 टीमच्या टोटल मध्ये आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा सामना आहे. 30+ धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल कारण समोर जो संघ खेळतोय खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. यावेळेस बॅकफुटला आले, मोठा फटका मारायचा प्रयत्न फसला, धक्का बसला. विकेटचं पतन. बाली बागरे बॅक टू दी पवेलियन. म्हटलं जातो जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते. स्वतःची सावली जरी निर्माण करायची असेल मैदानावरती तुम्हाला उन्हामध्ये तापावं लागतं आणि मैदानावरती तेच करणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला बेस्ट ऑफ बोरशेती अर्थात श्रेयांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघाच्या प्रत्येक खेळाडूला मैदानावरती संघर्ष करावा लागेल. मैदानावरती संघर्षाचा शंखनाद करावा लागेल. हिंदीमध्ये असं म्हटलं जातं की जिंदगी का सच ये है कि हम जो चाहते वो आसानी से नहीं मिलता आणि यालाच तर संघर्ष करावा लागतं आणि म्हणून तर संघर्ष मैदानावरती करणं गरजेचं आहे. हिंदीमध्ये असं देखील म्हटलं जातं की हीरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो कांच का टुकड़ा भी चमकता है. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो अपने टीम के लिए मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. संघासाठी तशा प्रकारची कामगिरी करावी लागेल कारण प्रेशर अशी सिच्युएशन आहे 0 टू हिरो तुमचा सफर तय केला जातो. आता प्रेशरमध्ये संघ. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. लाईन खराब आहे. बॉल चांगला होता मात्र लाईन थोडीशी वाईडिश आपल्याला पाहायला मिळाली. ऑप्शनच्या बाहेरची वाईडिश लाईन, त्या वाईडिश लाईनच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल झाला जिथे एकदा वाय टीमच्या टोटलमध्ये धावफलकावरती धावा आपल्याला 9 पाहायला मिळतील. यश सर आपल्याला टेक्निकल टीम मध्ये पाहायला मिळतील. यश मुंडे सर, मॅन फ्रॉम अगासन. बॅटची कडा, फाईन लेगचा फिल्डर असेल इंटरेस्टेड. पकडो कॅचर जीतो मॅच. या मॅचची गोल वाघाची शिकार केली. सो मच फाईन लेगचा फिल्डर इंटरेस्टेड होता आणि हाताचा पिसारा फुलवला, त्यामध्ये सामावून घेतलाय झेलला. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन झालं आणि धावफलकावरती धावा 9 असताना दोन्ही सलामीला आलेले फलंदाज अर्जुन बांगर आणि बाली भागरे चे बाद झाले. मात्र रोशन वेखंडे मैदानावरती अजूनही आहेत. आता प्रशांत वेखंडे आपल्याला पाहायला मिळतील. बोरशेती संघाचे 12th मॅन देखील आपल्यासोबत जॉईन झालेत. चॉकलेट बॉय ऑफ बोरशेती.
गोल्डन मॅन, त्यांचे देखील करूया विशेष कौतुक. शांत संयमी असं व्यक्तिमत्व. अविनाश बांगर म्हणजे मॅन विथ काम अँड कंपोस्ट माइंड असा हा खेळाडू अविनाश 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस बॅटची मिडल झालेली नाही, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर होते, विकेटचं पतन झाले, फलंदाज बाद. प्रशांत विखांडे जे बाद झाले, मात्र मैदानावरती रोशन विखांडे आणि संदेश विखांडे ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेसचा बॉल आपल्याला चांगला पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. कधी चेंडूने अनएक्सपेक्टेड बाउन्स घेतलाय, कधी चेंडू खाली राहिलाय. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची हरकत होते त्यावेळेस डेफिनेटली तुम्ही वर्टिकल बॅट लिफ्टचा वापर करू शकता, जेणेकरून बाउन्स ओव्हरफ्लो व्हाल तुम्ही. त्यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल धाव जी मात्र झाली कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 11 धावा. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 विकेट, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल 5व्या बॉलवरती. आतापर्यंत राहिलने खूप चांगली कामगिरी केली आहे. आपल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या धावा 3, 2 गडी बाद केलेत आणि मैदानावरती अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सर पंच, एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय मैदानावरती. टीम 94 कामनगाव संघ सध्याच्या कडीला फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळतो. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू वाईड होता आणि त्यानंतर 2 विकेट. आरसीसी राया ब संघ, चला आपण आले असाल, आपण रिपोर्टिंग करायचे. आरसीसी राया ब संघ, विनंती असेल आपण आले असाल रिपोर्टिंग करा. यावेळेस हा पिच होता, पनिश केलाय डीप मध्ये फिल्डर, फटका फसला आणि कॅच झाली ड्रॉप. कॅच झाली ड्रॉप मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो. रन घेतलेला नाहीये शेवटच्या बॉलवरती आणि स्ट्रायकिंग एंडवरती शेवटच्या षटकामध्ये रोशन विखांडेला स्ट्राईक हवी आणि त्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो रन घेतलेला नाहीये. हा मास्टर स्ट्रोक असू शकतो. रोशन विखांडे कॅप्टन आहे त्यांच्याकडून, कारण शेवटच्या षटक 6 बॉल त्यांनी फेस केले. धावसंख्या धावफलकावरती एकदा 25च्या पुढे गेली. काय झालं यापेक्षा काय करू शकतो यावरती विश्वास ठेवला तर मॅच मध्ये मित्रांनो फार मजा येईल, कारण दुपारचं सत्र, कडाडीचा ऊन आपल्याला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती ज्यावेळेस पाहायला मिळतो त्यावेळेस दर्शकांना खूप मजा येते. बॉलिंग मार्कवरती बॉलर हार्दिक पाहायला मिळतील. पाहूया हार्दिक कशा प्रकारची कामगिरी करतायत. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला रोशन विखांडे, एक अप्रतिम असे खेळाडू आहे, डिसिप्लिन प्लेयर आहे आणि शहापूरचं क्रिकेट या खेळाडूने देखील गाजवलंय. तो खेळाडू मैदानावरती रोशन विखांडे आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती संदेश विखांडे आणि बॉलिंग मार्कवरती हार्दिक. धावसंख्या धावफलकावरती 12. यावेळेसचा बॉल, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर येतील, फक्त बनतील दर्शक. संघर्षाचा शंकणात फुंकणारा रोशन विखांडेच्या बॅटमधून संघर्षमय षटकार.
मैदानावरती आणि मैदानाच्या बाहेर दोन कडक टायमिंग झाल्या. पहिला कडक टायमिंग तो म्हणजे रोशनच्या माध्यमातून, दुसरं कडक टायमिंग आमचे पंकज गरज सरांच्या माध्यमातून. खूप चांगलं संगीत पंकजजी गरज सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. डोळ्यावरती गॉगल आहे, दुपारचं सत्र आहे, फुल चिल मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आमचे पंकज दादा. चॉकलेट बॉय, डार्क चॉकलेट बॉय आहेत ते. चेंडू झाले दोन. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडू डॉट आणि धावसंख्या धावफलकावरती 18 वरती स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. रोशन है तो मुमकिन है, रोशन है तो बन सकते है. 17 धावा. यावेळेस बॉल हुक केला डीप मध्ये, फिल्डर फक्त बनतील दर्शक. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज रोशन ने मारा बेहतरीन चौका. सो मच. मैदानावरती इन प्रेशर मध्ये श्रेयांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघ होता. रोशन आला आणि रोशननी सांगितलं की जब आई थी बारी मेरी, अरे तब आधा किल्ला ढेर था और कांप रहे थे दुश्मन मैदान के अंदर, क्योंकि मैदान के अंदर बोरशेती का कॅप्टन रोशन वेखांडे नाम का शेर था. वाघासारखा खेळला खेळाडू आणि मैदानावरती फायटिंग टोटल पर्यंत पोहोचवण्याची दानत ठेवतोय. यावेळेस पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन वाईडिश कॉर्नर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा झाल्यात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक एक धाव फार महत्वाची, एक एक धाव फार महत्वाची. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, टेनिस बॉल क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल आहे आणि सिंगल डबलचा खेळ मैदानावरती खेळला जातोय तो म्हणजेच रोशन वेखांडे आणि श्रेयांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती या संघाच्या माध्यमातून. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23 धावा. गोलंदाज तयार. हार्दिक कोला टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, इशा दाखवली. लॉंगॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल मैदानावरती आणि फलंदाज होतील बाद. विकेट सॅक्रिफाईस केली आणि ज्या ज्यावेळी सेट फलंदाज मैदानावरती असतो शेवटच्या षटकामध्ये, अगदी त्याच वेळी आपल्याला अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळतात. फलंदाज होतील बाद. नॉन संदेश थँक्यू सो मच. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 24. शेवटचा बॉल असेल हार्दिक यांचा. यावेळेस बॉल बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. मैदानावरती रनआउटची संधी असेल, संधीचं सोनं केलंय की नाही मोठा प्रश्न पाहायला मिळतोय मैदानावरती. मात्र इथे दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल आणि आपण पाहू शकतो तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतील बाद. मात्र पहिल्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद आहेत की नाही हे पाहिलं जाईल आणि जर बाद नसतील तर 2 धावा कंप्लीट आहेत. 1 धाव देखील नाही, किंबहुना 2 धावा कंप्लीट. DRS घेण्यात आलेला आहे. पाहूया डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मध्ये काय निघतंय. तुषारजी विशेष सर हळू, हरकत नाहीये, वेळ आपल्याकडे आहे. ट्वेल्थ मॅननी बघू शकता, कमेंट पास करायची नाही. बघा पण कमेंट पास करू नका, अंपायर्स कॉल देतील. दूध का दूध पाणी का पाणी होणं गरजेचं आहे.
पहिल्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद असतील, त्यामुळे एकही रन नाही आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. 25 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. पाहूया 25 धावा चेज केल्या जातील की डिफेंड. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ टिटवाळा. टिटवाळ्याचा गोड आवाज आदरणीय मनोजी कारवे सरांचा आवाज. खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये आरसीसी राया ब संघ आले असाल उपस्थिती दर्शवायची आहे, अन्यथा पॅनल्टीला देखील सामोरं जायला लागेल. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसन्ना चव्हाण सर. तर प्रेक्षक धावांचा पाठलाग सुरू होणार आहे. पहिली इनिंग समाप्त झाली. 24 धावा केल्या आणि 25चं टार्गेट घेऊन सलामीची जोडी राहिल आणि प्रवीण मैदानामध्ये. अंपायर्स कॉल देअर. लेट्स प्ले. हॅरी सर अँड संदेश सर. संदेश, तुषार सर आणि हॅरी सर ही त्रिकूट आहे आज. आणि मैदानामध्ये आज क्रिकेट म्हणजे खरंच सौंदर्य लुटतायत माझे दर्दी प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गर्दी ओसंडू वाहत आहे. पहिला चेंडू फुल टॉसला लॉफ्ट केलाय. लॉफ्ट इट ऑन ड्राईव्ह. काऊ कॉर्नरकडे अक्षयचा चेंडू जात असताना राहिल करतो स्टार्ट. 4 धावा. तीन धावा खर्च केल्या आणि वन मॅन आर्मी सारखा वाटतोय राहिल. काय स्टार्ट देतोय. फुल फ्लेश बॅट्समन बॅटर विथ बॉलर विथ फिल्डर. घणाघाती प्रहार. षटकार. बीच असो. आणि राहील सांगतो की मी इकडे खडोलीकडे फिरायला सुद्धा आलो आणि जिंकायला सुद्धा आलोय, कारण आम्हाला असं बघायला मिळत नाही. आमच्याकडे बीचेस आहेत. आरसीसी रायाचा कॅप्टन पण आला असेल तर टॉससाठी यायचे. टॉस बॉक्समध्ये खूप लांबचा प्रवास कापून या ठिकाणी आलेला संघ. प्रेक्षको, या संघासाठी टाळ्या तो बनतायत प्लीज. कामणगाव काय खेळतोय आल्यापासून. पूर्णपणे मन जिंकतोय, सामने जिंकतोय. असं तर होणार नाही ना की धर्मचषक पण जिंकून जाईल. आपण कोणाला कमी लेखू शकत नाही. समोर बोरसेती आहे. बेस्ट ऑफ बोरसेती. धावसंख्या 10. दरवर्षीप्रमाणे मी तर म्हणतो की पर्व 6वं आहे. पहिल्या पर्वापासून कामनगाव संघ इतका लांबून खेळायला येतो, ही पण मोठी उपलब्धी आहे. त्यासाठी पण टाळ्या बनतायत. खरंच खूप त्यांनी इकडे मान ठेवलाय. नडगाववासियांचा हा पूल करचा प्रयत्न होता. चेंडू खाली राहतोय. अलॉंग द कार्पेट जात असताना मिड विकेट वेगाने येत असताना एकाच ॲक्शनमध्ये फेकी सुद्धा. आणि त्या दरम्यान राहील थोडासा निराश. पाहू शकता की त्याला चेंडू उचलता आला नाही. बघा ड्रिल करून दाखवतोय की मला हा असा पूल करायचा होता.
भन्नाट बॉडी असते आणि टायमिंग सुंदर आहे, चांगलं चापल्य आहे. चतुर बैलाप्रमाणे धावतोय, चतुर च्या स्पीड प्रमाणे धावतोय, वेगाप्रमाणे धावतोय, माफ करा. येस, सोन्याच्या वेगाने, चतुरच्या वेगाने धावतोय. हो, इनसाइड आउट. वाव, फॅन्टॅस्टिक, ब्युटिफुल, डिलाइटफुल, मार्वलस, व्हॉट अ हिट, सुपर इनसाइड आउट, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, 4 रन्स. पोरांच्या मनाला नाही, प्रेक्षकांच्या मनाला भावला हे नक्की आहे. राहील पण भावलाय, परंतु बोर शेतीचा सुद्धा भाव वर्धावू शकतो जेव्हा ते कमबॅक करतील. धावसंख्या 15 वर, 15 ऑन द बोर्ड. अर्जुन बांगर, यावेळेला अर्जुन बांगर कोण आहे आम्हाला माहिती नाही सांगत असताना बघा छान पद्धतीने अपर कटचा नजारा पेश करतायत आणि पाहता पाहता तितक्याच वेगाने, जोमाने, उत्कंठतेने, उत्साहतेने 2 धावा पूर्ण करत असताना नुसते फटके दाखवत नाही, त्यांची रनिंग सुद्धा दाखवत आहेत. बघा, जबरदस्त कामणगावने तर पूर्णपणे दिलखेचक या ठिकाणी प्रदर्शन केलं आहे आणि बोरशीतीला नक्कीच इथे कसोटीला उतरायची वेळ आली आहे की तुमचं नाव फार मोठं आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 17 वर, 17 ऑन द बोर्ड. पुण्यात ढकलल्या, दिशा दिली, कव्हर पॉइंटला 38 सर्कलमध्ये फिल्डर आहे. बघा, गरज होती का? आधीच कर्जबाजारी, त्याच उसने शेजारी विनाशकाली विपरीत बुद्धी. काही गरज नव्हती. एक एक धाव तुम्हाला वाचवायची, द्यायची नाहीये. तुम्ही केला 24 फक्त 18 चेंडूंमध्ये आणि तिथे सोपं समीकरण होऊ पाहतंय. एक गडी बाद नाहीये. धावसंख्या 19 वर, 19 ऑन द बोर्ड. अर्जुन बांगरचा षटक समाप्त झालं. या षटकामध्ये सर्व धावा, 19 धावांचा पाऊस पाडला. जर तुमची सुरुवात चांगली असेल तर तुमचा शेवट गोड होऊ शकतो. वेल बिगिन इज द हाफ डन असं म्हटलं जातं आणि ती छान सुरुवात इथे प्रत्येक मॅचमध्ये करून दिली राहिलने आणि प्रवीणने. आधीच्या सामन्यात सुद्धा विकेटचं पतन झालं नव्हतं. ज्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 50 धावा कुठल्या होत्या, ज्यामध्ये राहिलच्या एकट्याच्या 32 होत्या. म्हणजे हे विकेट न देणारे बॅट्समन आहेत. तेजा के लिए भी तालियां बनते. तेजा रोफ, आजा ऊपर. अरे देख भाई, देखो 55 एज ज्याचा आहे, जो अजून खेळतोय, ज्याच्या मुलाला घडवलंय, बनवलंय. सौदी अरेबियाला पाठवलं होतं, मक्का हजला पाठवलं होतं आणि पुन्हा आता हैदराबादला जातोय. मैज तेजा, तेजा या बघा, तुमचं स्वागत केलं. असंच मैज मारतोय तुमचा आणि या ठिकाणी मारतोय राहिल. षटकार. मी आयोजकांचा नक्कीच या ठिकाणी मान ठेवू, त्यांना अजून वेळ देऊ आणि इथे वेळ पूर्णपणे आम्हाला वाचून दिली आहे. धावसंख्या इथे 25 हवी तशी झाली आहे. षटकाराने फिनिश MS धोनी स्टाईल आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर वन अँड ओनली राहिल ऑल्सो. तिसरी